Hi students, today we are going to understand very interesting topic in your new course book 1.2 on saying please written by Alfred George Cardinal. Okay, firstly we have seen the icebreakers of this lesson. Activity first, list the words of courtesy. Courtesy means शिष्टाचार, सभ्यता किंवा सभ्य प्रकारची वागणूक. लिस्ट द वर्ड्स ऑफ कर्टसी दॅट वी यूज इन अवर डेली लाईफ. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पर्पज ऑफ यूजिंग इच. आपण दैनंदिन जीवन जगत असताना सभ्यता दर्शवणारे, शिष्टाचार व्यक्त करणारे काही शब्दार्थ वापरत असतो. या शब्दार्थांची एक लिस्ट आपल्याला बनवायची आहे आणि ही लिस्ट बनवून झाल्यानंतर आपल्या सहकारी मित्रासोबत आपण हे वर्ड्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या उद्देशाने वापरतोय याच्याशी संबंधित डिस्कशन, चर्चा करायची आहे. वन वर्ड्स इज गिवन देअर. वर्ड्स ऑफ कर्टसी, थँक्यू. त्यांनी एक वर्ड्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण बाकीचे वर्ड्स काय आहेत पाहूयात. यू कॅन राईट हिअर एक्सक्यूज मी, प्लीज, पार्डन मी, ओके, यू आर वेलकम, टेक केअर, येस सर, नो सर, मे आय. दिस टाईप वर्ड्स you can use. Activity second, listed below are a few character traits of people. Some are positive traits while other are not. Tick the ones you feel are desirable. या ठिकाणी आपल्याला मानवाची काही गुणवैशिष्ट्ये दिलेली आहेत. ती गुणवैशिष्ट्य, चांगली गुणवैशिष्ट्य मीन्स पॉझिटिव्ह ट्रेट्स, सकारात्मक दृष्टिकोनातून असणारी गुणवैशिष्ट्य, ती जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांच्या समोर आपण फक्त टिकमार्क्स करणार आहोत. ओके, फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स यू कॅन मस्ट बी टिकमार्क. फर्स्ट इज वाईज, बोस्टफुल, हंबल, पेट्रोनाइजिंग, generous and scheming. Okay, this word must be tick mark. Activity thirds, etiquette and manners are very important for a person to live in the society. Etiquette means शिष्टाचार. दैनंदिन जीवन जगत असताना, समाजामध्ये जीवन जगत असताना मानवाला काही शिष्टाचार, काही रूढी, परंपरा, संकेत यांचं पालन करावं लागतं आणि ती मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्य करत असतात. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम. खाली काही सेंटेन्स दिलेली आहेत, ते सेंटेन्स आपण वाचायचे आहेत आणि योग्य त्या कॉलममध्ये त्यांचा समावेश करायचा आहे, ती लिहावयाची आहे. विच कॉलम्स आर देअर? फर्स्ट इज ॲप्रोप्रिएट कॉलम अँड सेकंड इज इनॲप्रोप्रिएट कॉलम. योग्य आणि अयोग्य. आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना मानव जे काही शिष्टाचार किंवा जे काही परंपरा, जे काही रूढी आहेत त्यांचं पालन करतोय, ते पालन दर्शवणारे किंवा सभ्यता दर्शवणारे, नैतिकता दर्शवणारे, शिष्टाचार दर्शवणारी काही विधानं आपल्याला ॲप्रोप्रिएट या कॉलममध्ये लिहायची आहेत. तर ज्या विधानांमधून आपल्याला शिष्टाचाराची जाणीव होत नाही आहे, शिष्टाचार एक्सप्रेस होत नाही आहेत, ते वर्ड्स आपण इनॲप्रोप्रिएट या कॉलममध्ये लिहिणार आहोत. सेंटेन्स फर्स्ट, टू रिसीव फोन कॉल्स व्हाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. आपण ज्यावेळेस क्लासमध्ये आहोत किंवा लेक्चरमध्ये आहोत त्यावेळेस आपण फोन रिसीव करायला हवा आहे. आपल्याला आलेला कॉल हा रिसीव करायला हवा आहे. हे शिष्टाचाराला धरून आहे का? अजिबात नाही आहे. त्यामुळे हे जे काही सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आपण कशामध्ये राईट डाऊन करणार आहोत? इनॲप्रोप्रिएट. यू मस्ट बी राईट डाऊन दिस सेंटेन्स इन विच कॉलम? इनॲप्रोप्रिएट कॉलम.
टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. ज्यावेळेस आपण आपल्या प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जातो आहे त्यावेळेस आपण एंट्री करण्यापूर्वी, आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जो काही दरवाजा आहे त्या दरवाजावरती नोकिंग करायला हवं आहे. यस, दिस इज इटिक्वेट. हा शिष्टाचार आहे. सो दिस सेंटेन्स यू मस्ट बी राईट डाऊन इन विच कॉलम? ॲप्रोप्रिएट कॉलम. त्यामुळे हे सेंटेन्स आपण ॲप्रोप्रिएट या कॉलममध्ये लिहिणार आहोत. टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. आपल्याला एखाद्या व्यक्तीने ऑफर केलेली आहे चहाची किंवा कॉफीची, त्यावेळेस आपण त्याचे आभार मानणं अपेक्षित आहे किंवा त्याला आपण धन्यवाद द्यायला हवे आहे. यस, ऑल्सो यू हॅव राईट डाऊन दिस सेंटेन्स इन ॲप्रोप्रिएट कॉलम. टू बी पोलाईट अँड कर्टियस टू अदर्स. आपण इतरांशी अतिशय नम्रपणे किंवा सभ्यतेने वागायला हवं आहे. यस, दिस सेंटेन्स इज ऑल्सो यू कॅन राईट डाऊन इन ॲप्रोप्रिएट कॉलम. टू लीव द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. आपण क्लासरूम सोडत असताना शिक्षकांची परवानगी न घेता बाहेर पडणं हे अपेक्षित आहे का? नो, दिस इज रॉंग. सो यू कॅन राईट डाऊन दिस सेंटेन्स इन इनॲप्रोप्रिएट कॉलम. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व्ड फॉर लेडीज और फिजिकली चॅलेंज्ड और एल्डरली पीपल्स ऑन अ बस और अ ट्रेन. आपण ज्यावेळेस बसने प्रवास करतो आहे किंवा सीटने प्रवास करतो आहे त्यावेळेस महिलांसाठी आरक्षित किंवा अपंगांसाठी आरक्षित अशा प्रकारचे काही सीट आपल्याला पाहायला मिळतात की ज्या सीट्सवरती लिहिलेलं असतं महिलांसाठी आरक्षित, वरिष्ठ नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित, अपंगांसाठी आरक्षित. हे सीट आपण हस्तगत करायला हवेत का? आपण त्या सीटवरती जाऊन बसणं अपेक्षित आहे का? ते सीट आपल्याला बसण्यासाठी आहेत का? आपण बसायला हवं आहे का? सो दिस इज रॉंग. सो यू कॅन राईट डाऊन दिस सेंटेन्स इन इनॲप्रोप्रिएट कॉलम. मीन्स सेंटेन्स नंबर फर्स्ट, सेंटेन्स नंबर 5 and sentence number 6 are written in inappropriate column, and you are write down which sentence in appropriate column remaining sentences. Means sentence number 2, sentence number 3 and sentence number 4. Okay, then later we have seen briefly information about the writer. Alfred George Gardiner, 1865-1946, was born at Chelmsford in Essex in 1865. He started his literary career as a journalist. At the age of 37, he was appointed editor of the Daily News, London. Under a pseudonym pen name Alpha of the Plough, he made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful, and humorous. The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows, and Leaves in the Wind are some of his best known writings. His uniqueness lies in his ability to teach the basic truth of life in an easy and amusing manner. He raised the question of morality in everyday life. अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, केव्हा झाला, यासोबत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशापासून केली ॲज अ जर्नलिस्ट, किंवा त्यांनी आपलं लिखाण करत असताना कोणत्या पेन नेमचा वापर केलेला आहे, कोणतं टोपण नाव वापरलेलं आहे, अल्फा ऑफ द प्लाव. त्यांचं फार मोठं योगदान आहे. कोणत्या न्यूजशी संबंधित त्यांचं योगदान आहे, द डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज, एट्सेट्रा. त्यांनी लिहिलेले काही प्रसिद्ध बुक्स या ठिकाणी दिलेले आहेत. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑफ द शोर, मेनी फ्युरोज अँड लिव्स इन द विंड, एट्सेट्रा एट्सेट्रा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ही रेज्ड द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये
एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता, तो मीन्स मोरॅलिटी. मोरॅलिटी मीन्स नैतिकता किंवा सदाचार. त्यांनी दैनंदिन जीवन जगत असताना नैतिकता ही मानवाच्या अंगी असणं का आवश्यक आहे, सदाचार हे मानवाला कशा पद्धतीने उपयुक्त ठरत आहेत, हा टॉपिक सेंटरला ठेवून बरंचसं लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी प्रामुख्याने हाच प्रश्न उचलून धरण्याचं कार्य केलेलं आहे. मग या लेसनमध्ये नक्की त्यांनी कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे याची कल्पना तुम्हाला आता आलेली असेलच. तरी आपण पाहूयात की या लेसनमध्ये त्यांनी नक्की कशाची माहिती सांगितली आहे. इन ऑन सेइंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ. ऑन सेइंग प्लीज या लेसनमध्ये त्यांनी समाजामध्ये आपण जीवन जगत असताना गुड मॅनर्सचं व्हॅल्यू काय आहे, त्याची किंमत काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचसोबत एम्फसायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दैनंदिन जीवन जगत असताना कर्टसी मीन्स शिष्टाचार, सभ्यता किंवा सभ्य वागणूक, पोलाइटनेस मीन्स नम्रता. आपण दैनंदिन जीवन जगत असताना या दैनंदिन जीवनामध्ये नम्रतेचं महत्त्व किती आहे, शिष्टाचार किती महत्त्वाचे आहेत याच्यावरती त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतो आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉईल अँड पॉल्युटेड. त्यांनी या लेसनच्या माध्यमातून दर्शवण्याचं कार्य केलेलं आहे की आपल्याकडे जर नम्रता असेल, आपल्याकडे जर कर्टसी असेल, शिष्टाचार असतील, सदाचार असेल, तर आपल्या सभोवतीचं वातावरण, आपल्या सभोवतीच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने गोडवा निर्माण होतो आहे, आपल्या सभोवतीचं वातावरण कशा पद्धतीने हेल्दी बनतं. आणि आपल्याकडे जर ही नैतिकताही नसेल, सदाचारही नसतील, शिष्टाचारही नसतील, तर आपलं जीवन हे स्पॉइल्ड होणार आहे, पोल्यूट होणार आहे, प्रदूषित होणार आहे. याची माहिती त्यांनी या लेसनच्या माध्यमातून दिलेली आहे. या लेसनमध्ये अल्फ्रेड यांनी प्रामुख्याने मानवी जीवनामध्ये शिष्टाचार किती महत्त्वाचे आहेत, आपण आपल्या जीवनामध्ये शिष्टाचाराचं पालन कशा पद्धतीनं करायला हवं आहे, आपण आपल्या जीवनामध्ये सदाचार कशा पद्धतीनं आचरणात आणायला हवे आहेत, त्याचं महत्त्व मानवी जीवनामध्ये किती आहे याचं वर्णन प्रामुख्याने या लेसनच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं. सो लेट अस स्टार्ट. ऑन सेइंग प्लीज. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. सुरुवातीलाच लेखकांनी एक सुंदर असा प्रसंग, या लेसनला सूट होईल अशा प्रकारचा एक प्रसंग आपल्याला सांगितलेला आहे. लेखक सांगतायत एक ऑफिस आहे आणि साहजिकच ते ऑफिस फार मोठं आहे, फार उंच इमारत आहे. म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना ये जा करण्यासाठी काही लिफ्ट त्या ठिकाणी आहेत. आणि आपण पाहतोय बऱ्याचशा वेळेस आपण लिफ्ट प्रवास करत असताना त्या लिफ्टमध्ये आपल्याला वरती नेऊन सोडण्यासाठी आणि खालती घेऊन येण्यासाठी एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला असतो. त्याचं वर्णन त्यांनी सुरुवातीच्या प्रसंगामध्ये केलेलं आहे. लेखक सांगतायत हा जो काही लिफ्टमॅन आहे, ज्याचं काम प्रवाशांना वरती घेऊन जाणं आणि खाली प्रवाशांना हव्या त्या ठिकाणी सोडणं, हव्या त्या मजल्यावरती सोडणं हे काम आहे, या लिफ्टमॅनच्या हातून घडलेली घटना. ते सांगतायत या लिफ्टमॅननी काय केलेलं आहे, एका पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलेला आहे. वेळ आहे मॉर्निंगची, बरोबर. हा प्रसंग का घडला? इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. हा प्रसंग घडला त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, ते म्हणजे प्लीज, कृपया. तो जो काही लिफ्टमॅन आहे त्या लिफ्टमॅनला अशी अपेक्षा आहे की हा जो काही पॅसेंजर आतमध्ये एंट्री करतोय, आतमध्ये एंट्री करत असताना त्या पॅसेंजरने आपल्याला टॉप प्लीज हा वर्ड्स वापरायला हवा. परंतु त्या पॅसेंजरने
टॉप प्लीज हा वर्ड न वापरता फक्त टॉप हा वर्ड्स वापरलेला आहे आणि कदाचित याचाच राग त्या लिफ्टमॅनला आलेला आहे आणि त्या लिफ्टमॅनने त्या माणसाला बाहेर फेकून दिलेला आहे. अँड दिस कन्सेशन being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. म्हणजे या ठिकाणी कंप्लाय मीन्स मान्य करणे, पालन करणे. हर्ल्ड मीन्स थ्रो आउट, फेकून देणे. या ठिकाणी ज्या लिफ्टमॅनने त्या पॅसेंजरला बाहेर फेकून दिलेलं आहे तो त्याची जी काही चूक आहे ती चूक स्वीकारायला नकार देतो आहे. These, of course, was carrying a comment on manner differ. Discourtesy is not a legal offense. Discourtesy means शिष्टाचार नसलेली व्यक्ती, सदाचार नसलेली व्यक्ती. Lack of courtesy, rudeness. Discourtesy is not a legal offense. सदाचार न पाळणे हा कायद्याने गुन्हा अजिबात नाही आहे. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. असॉल्ट अँड बॅटरी, असॉल्ट मीन्स हल्ला करणे. या ठिकाणी ते सांगत आहेत हल्ला करणे, परंतु हिंसात्मक अशा प्रकारचा केलेला हल्ला. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल अक्वाइट मी. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, it will permit me to retaliate with a reasonable violence. Retaliate means do something bad to someone who has done something bad to you. Retaliate means बदला घेणे, revenge, प्रतिहल्ला करणे. It does this because the burglar and my assailant means an attacker, हल्लेखोर व्यक्ती. My assailant have broken quite definite commands of the law, but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior. Here to box means fight with the fist. Boxing करणे, आपल्या मुठीने मारणे. Or the tone of their voices and the scowl of their faces. Scowls means विचित्र अशा प्रकारचा एक आवाज. Our fist would never be ideal. The gutters of the city would run with blood all day. या ठिकाणी या लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे, लेखक म्हणत आहे त्या लिफ्टमॅननी त्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं, परंतु तो त्याचा गुन्हा, त्याने केलेला जो काही चूक आहे ती चूक मान्य करायला तयार होत नाही आहे. यावरती लेखक सांगत आहेत आपण शिष्टाचारानं वागणं हे काही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. एक प्रसंग ते या ठिकाणी आपल्याला सांगतायत, ज्यावेळेस माझ्या घरामध्ये चोरी होईल किंवा माझं घर फोडलं जाईल, काही दरोडेखोरांच्याकडून माझ्या घरावरती हल्ला होईल, त्यावेळेस मी पाहता क्षणी त्याच्यावरती प्रतिहल्ला करू शकतो आहे. परंतु आपण कायद्याने शिष्टाचार तुम्ही पाळलेले नाही आहेत म्हणून आपण कोणत्याही प्रकारची शिक्षा त्याला करू शकणार नाही आहे. तुम्ही सदाचाराने वागत नाही आहात, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे शिष्टाचार नाही आहेत, यासाठी आपण कोणत्याही प्रकारची शिक्षा कोणत्याही व्यक्तीला करू शकत नाही आहे. ते सांगतायत, पुढे जाऊन सांगतायत आपण जर अशा प्रकारच्या लोकांना, आपल्याला स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण जर बॉक्सिंगच्या पद्धतीने आपल्या मुठीने त्यांना जर मारायचं ठरवलं, असे मिसबिहेव करणारे जे काही लोक आहेत, दुराचारी लोक जे काही आहेत, त्यांना जर आपण मारायचं ठरवलं तर ते सांगतायत आपल्या आपण मारल्यामुळे त्यांच्यामधून वाहणारे रक्त जे काही बाहेर पडेल, त्या रक्ताचे जे काही प्रवाह आहेत ते प्रवाह सर्व सिटीमधून व्हायला लागतील, अगदी गटारीच्या स्वरूपाच्या माध्यमातून. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिष्टाचार न पाळणारे लोक आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतील. लेखक सांगतायत आपण जर अशा लोकांना शिक्षा करायची ठरवली, त्यांना जर मारायचं ठरवलं, त्यांच्यावरती जर हल्ला करायचं ठरवलं, तर आपल्याकडे गटारी जे काही असतात
सांडपाणी वाहण्याकरिता त्या सांडपाणी वाहण्याकरिता असणाऱ्या गटारांमधून आपणाला रक्ताचे प्रवाह वाहताना दिसतील, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. लेट अस सी. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. I may be haughty. Haughty means having a high opinion of oneself and often a low opinion of others. गर्विष्ठ, arrogant किंवा घमंडखोर अशा प्रकारची व्यक्ती. Or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. Boorish means rude, uncultured, एकदम गावंढळ अशा प्रकारची व्यक्ती. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear a ringlet down my back. It does not recognize the laceration. Wax means रागाचा झटका. Wax means रागाचा झटका. Mustache means मिशिंग. Laceration means छेद देणे. A cut or tear. Laceration means छेद देणे. Laceration of our feelings as a case of compensation. There is no allowance for moral or intellectual damages in this matter. Compensation means नुकसान भरपाई करणे. आता या ठिकाणी सांगतायत, आपण जर एखाद्या व्यक्तीने सदाचार नाही पाळले तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची पेनाल्टी, त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा आपण करू शकत नाही आहे. मग एखादी गावंढळ व्यक्ती असेल किंवा कोणीही आपल्या समोरील कोणतीही व्यक्ती असेल, ती गावंढळ असेल, सुशिक्षित असेल, कशाही प्रकारची असेल, त्या व्यक्तीने जर शिष्टाचारांचं पालन नाही केलं तर आपण त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा अजिबात करू शकत नाही आहे. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी लेखकाने या पॅरेग्राफमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण हा लेसन 3 भागामध्ये डिवाईड करतो आहे आणि आपले जे काही 3 पार्ट्स आहेत यामधला पहिला भाग आज आपण संपवतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.